पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3चा लोकार्पण सोहळा संपन्न। आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा मुंबईकरांना प्रवासासाठी खुला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेट्रो 3 मधून बीकेसी ते सांताक्रूज असा प्रवास। यावेळी विद्यार्थी, कामगार आणि महिलांसोबत पंतप्रधानांचा संवाद। मेट्रो 3चं लोकार्पण करताना पंतप्रधान मोदींनी मानले जपानचे आभार। जपानच्या मदतीमुळे मुंबईमध्ये मेट्रो 3 धावणार, मोदींची माहिती। मुंबई मेट्रोची नवी मार्गिका 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार। आरे जेव्हीएलआर ते बीकेसी पर्यंत ही मेट्रो धावणार। दर दिवशी भुयार मेट्रोच्या 86 फेऱ्या होणार। एकूण 9 गाड्यांद्वारे ही सेवा दिली जाणार। तिकीट दर पहिल्या टप्प्यासाठी किमान 10 रुपये तर कमाल 50 रुपये असणार। मुंबईमधला भूमिगत मेट्रो 8 ऑक्टोबरपासून नियमित वेळेनुसार सुरू होणार। सोमवार ते शनिवार सकाळी 10:30 वाजल्यापासून रात्री 10:30 वाजेपर्यंत 11:30 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार। रविवार आणि सुट्टीच्या दिवशी सकाळी 8:30 ते रात्री 11:30 पर्यंत मेट्रो धावणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ठाण्यामध्ये 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन। यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक प्रकल्पांचं काम थांबलं। पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवरती निशाणा। महाविकास आघाडीला आता सत्तेपासून दूर ठेवायचंय, मोदींचा हल्लाबोल। देशात काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवरती हल्लाबोल। काँग्रेस पक्ष म्हणजे लुटीचा आगार, मोदींचा आरोप। लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीला पोटदुखी। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावरती सर्वात आधी महायुतीच्या योजना बंद करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाविकास आघाडीवरती निशाणा। पोहरादेवीमध्ये नरेंद्र मोदींच्या हस्ते नगारा भवनचं उद्घाटन। कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरामधून बंजारा बांधव पोहरादेवीमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पोहरादेवीची पूजा आणि आरती। यावेळी पंतप्रधानांनी नगाराही वाजवला। पंतप्रधानांचा पोहरादेवी दौरा। मानाची पगडी, चांदीचं कडं आणि बंजारा समाजाचा पट्टा पंतप्रधानांना बहाल। पोहरादेवीचे बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज यांच्या वडिलांचं निधन। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीच्या दौऱ्यावरती असताना बंजारा धर्मगुरू कबीरदास महाराज दुःखाला बाजूला सारून या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या सोबत होते। मोदींचा पोहरादेवी दौरा म्हणजे राजकीय इव्हेंट। बंजारा समाजासाठी काही मोठ्या घोषणेची सर्वांच्या अपेक्षेवरती मोदींनी पाणी टाकलं। विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी राजकीय भाषण केलं। सुनील महाराज यांची टीका। काँग्रेसनं बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं। काँग्रेसची बंजारा समाजासंदर्भात अपमानजनक नीती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवरती टीका। काँग्रेसनं शेतकऱ्यांची लूट केली, त्यांना मागासच ठेवलं। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांना काँग्रेसचा विरोध। कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचा निधी बंद केला। मोदींचा काँग्रेसवरती आरोप। अर्बन नक्षल्यांची टोळी काँग्रेस चालवत आहे। दिल्लीमधल्या ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या काँग्रेस पदाधिकारी। लोकांना नशेमध्ये ढकलून काँग्रेस निवडणुका जिंकू पाहत आहे। पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप। देशभरामध्ये दंगे करण्याचं काही जणांचं धोरण। मागच्या 10 वर्षात हिंदू मुस्लिम वाद। मोदी नकली हिंदू सम्राट। मालेगावमधील परिषदेमध्ये संजय राऊत यांचा मोदींवरती जोरदार हल्लाबोल। कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। यावेळी शाहू महाराज, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यासह काँग्रेस नेत्यांचीही उपस्थिती। शिवरायांचे विचार पाळले नाहीत म्हणून मालवणचा पुतळा पडला। राहुल गांधी यांची टीका। कोल्हापुरात भाजपचे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक। राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट। कोल्हापूरच्या उसगावमध्ये टेम्पो चालक अजित संधे यांच्या घरी राहुल गांधींनी दिली भेट। जवळपास 1 तास राहुल गांधींची संधे कुटुंबियांसोबत चर्चा।
आरक्षणामध्ये 50% मर्यादा आम्ही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बदलणार. कोल्हापूरमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य. जातीय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे, त्यामुळे जातीय जनगणना केली जाणार. राहुल गांधींचं वक्तव्य. आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षणाचा मुद्दा संपवला पाहिजे, हे दिल्लीमधूनच होऊ शकतं. संजय राऊत यांचं वक्तव्य. देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपतींचा अवमान करणारं पुस्तक लिहिलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. राहुल गांधींनी आधी नेहरूंच्या पुस्तकाबद्दल माफी मागावी. फडणवीसांची राहुल गांधींवरती टीका. राहुल गांधींनी आज नौटंकी केली. विदेशात जाऊन आरक्षण हटवण्याची भाषा करणारे एका ड्रायव्हरच्या घरी जेवल्याचं कौतुक जगाला दाखवण्याचा प्रयत्न करताय. आमदार संजय शिरसाट यांची राहुल गांधींवरती टीका. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये महायुतीची आरक्षण बचाव रॅली. आमदार नितेश राणे सहभागी. राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्यावरून राणेंचा काँग्रेससह गांधी घराण्यावरती टीका. नागपूरमधल्या 2 महत्त्वाच्या उड्डाणपुलांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण. LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक आणि नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरच्या वाडी परिसरातील उड्डाणपुलाचं लोकार्पण. फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांनी बोलावला कार्यकर्ता मेळावा. रामराजे अजित पवारांची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा. आमदार दीपक चव्हाणही अजितदादांची साथ सोडण्याची शक्यता. रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार नाहीत. अजितदादांना कुणीही सोडून जाणार नाही, त्या फक्त चर्चा. अमोल मिटकरी यांची रामराजेंच्या बातमीवरती प्रतिक्रिया. तुतारीची पुंगी होईल अशीही दिली प्रतिक्रिया. 4 दिवस सासूचे तसे 4 दिवस सुनेचे हे असतात की नाही? का त्या सुनेनं म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचं? नाव न घेता अजित पवार यांचा शरद पवारांवरती निशाणा. आता यांच्यात सून कोण आणि सासू कोण हे आधी पाहावं लागेल. अजित पवार आता सासूरवाडीमध्ये आहेत की माहेरी आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांच्याकडून समाचार. आमचं तिकीट मातोश्रीवरती आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले जातात. अजितदादांचं तिकीट दिल्लीमध्ये फिक्स होतात. खासदार संजय राऊत यांचा अजित पवारांना टोला. ओट जिहाद हा फेक नेरेटिव्ह. भाजपच्या दृष्टीनं निवडणूक हरले की ओट जिहाद. इतरांनी मोदींना मतदान केलं की ते ओट जिहाद नाही, मात्र तुमच्या विरोधात मतदान केलं की तो ओट जिहाद झाला का? संजय राऊतांचा सवाल. अजित पवार बारामतीमधून उभं राहणार की नाही हे फॉर्म भरण्याच्या दिवशी कळेल. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचं मोठं वक्तव्य. अजित पवारांसोबतच्या नात्यांमध्ये अंतर कमी झालं नसलं तरी बोलणं कमी झालंय. श्रीनिवास पवार यांच्याकडून स्पष्ट. दिवाळीला एकत्र येऊ. श्रीनिवास पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. मनसे निवडणूक लढवणार आणि स्वतंत्र निवडणूक लढवणार. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं वक्तव्य. हिंदूंच्या प्रश्नावरही निवडणूक लढवली जाईल, महाजनांची माहिती. केसरकर दरवेळी खोटं बोलून सावंतवाडी मतदारसंघातील जनतेची दिशाभूल करतात. त्यांनी बनवाबनवीसारखी एखादा चित्रपट काढला तरी काही नवल नाही. राजन तेली यांची दीपक केसरकरांवरती टीका. गुहागर ही कर्मभूमी. संधी मिळाली तर नक्की काम करणार. गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरती विपुल कदम यांची प्रतिक्रिया. भाजप अनुसूचित जाती जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून मोहन वनखंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित. लोकसभा निवडणुकीमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे नारायण राणेंचा विजय झाला. रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक हातामध्ये घेतली नसती तर राणेंचा पराभव निश्चित होता. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खळबळजनक दावा. शिवसेना ही एकच आहे, बाकी सगळी मोदींच्या झाडाला लागलेली बाणगुळ आहेत. संजय राऊत यांची टीका. राज्यातील जनतेनं महायुती सरकारवरती विश्वास दाखवला. जुन्या सरकारनं अनेक विकास कामांमध्ये खोडा घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवरती टीका.
विरोधकांकडे केवळ आरोप आणि शिव्याशाप देण्याचं काम. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवरती निशाणा. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. निवडणुका आल्या की कोणी आमच्याकडे येईल, कोणी त्यांच्याकडे जाईल. गुलाबराव पाटील यांचं हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात वक्तव्य. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन. राज ठाकरेंच्या हस्ते देवीची आरती संपन्न. सप्तशृंगी गडावरती जाताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवली. छत्रपती संभाजीनगरचा दौरा आटोपून राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर. नाशिकमध्ये भर रस्त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावरती चाकून हल्ला. भास्कर सुनावणे जखमी. पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. अधिक तपास सुरू. कल्याणच्या 2 मुलांचं अपहरण करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी पकडलं. पालघर पोलिसांची कारवाई. अपहरण करून मुलांना गुजरातच्या दिशेने नेलं जात होतं. नवरात्र महोत्सवामध्ये 3ऱ्या दिवशी रुक्मिणी मातेला कमला देवीच्या रूपामध्ये सजवलं. विठ्ठल रुक्मिणीचं अनोखं रूप पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बीडमध्ये दुधाला 7 रुपये लिटर अनुदान. चिखली आणि तवलवाडी गावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आनंद उत्सव साजरा. सांगलीच्या जत तालुक्याच्या काही गावामध्ये उपवासाच्या भगरीमुळे अनेक महिलांना विषबाधा. 80 ते 90 महिलांना त्रास झाल्याची माहिती. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामधील राजुरा गडचांदूर या महामार्गावरती स्कूल बसचा अपघात. ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. बसमधील 40 विद्यार्थ्यांपैकी 7 जण किरकोळ जखमी. हरियाणामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 64.1% मतदान. सगळ्यात जास्त 71.06% मतदान यमुनानगरमध्ये, तर सगळ्यात कमी 52% मतदान गुरुग्राममध्ये. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी. जनता दल युनायटेडच्या समर्थकांची बॅनरबाजी. जेडीयूच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर लावले बॅनर. हरियाणामध्ये मतदानासाठी कुरुक्षेत्रचे भाजपचे उमेदवार नवीन जिंदाल मतदानासाठी आले घोड्यावरून. घोड्यावरून येणं शुभ मानलं जात असल्यानं घोड्यावरून आल्याची जिंदाल यांची प्रतिक्रिया. जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. 2 दहशतवाद्यांचा केला खात्मा. सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहीम सुरू. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी संसदेच्या बाहेर पोहोचले इम्रान खान समर्थक. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सोडला अश्रुधूर. खैबर पख्तूनख्वाचे इम्रान खान पक्षाचे मुख्यमंत्रीही अटकेत. इंडिगो एअरलाइन्सच्या बुकिंग प्रणालीमध्ये बिघाड. दिल्ली विमानतळावरती प्रवाशांना त्रास. इंडिगोनं व्यक्त केला खेद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.